एखाद्या घरात मुलगी जर जन्माला आली तर आजी आजोबा म्हणायचे, अरे साक्षात तुझ्या घरात लक्ष्मी आली, तुझ्या घरात धनाची पेटी आली, आता आपल्या घराचा उद्धार होणार, अशी जुनी जाणकार लोक त्या ठिकाणी म्हणायचे. बघा, लक्षात घ्या, मुलगी म्हणजे साक्षात या ठिकाणी अधिमाया शक्तीचा अंश आहे. मुलगी एकाच घराचा उद्धार करत नाही तर दोन घराचा उद्धार करते. ज्या घरात जन्म झालाय त्या घराचा तर उद्धार करते, परंतु विवाहानंतर ज्या घरामध्ये जाते नांदायला त्या घराचाही उद्धार करते. लक्षात घ्या, मुलीचं बापावरती असणारं एवढं प्रेमापाठ की तिचा विवाह जरी झाला आणि जगाच्या कानाकोपऱ्यात ती कुठेही जरी गेली ना तरी एकदा तरी आपल्या माता पित्याला फोन करून विचारणार की आई बाबा तुम्ही कसे आहात. एवढं बघा मुलीचं आपल्या आईबाबांच्यावरती प्रेम असतं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून अशी रहस्यमय माहिती आपण जाणणार आहोत की मुलगी कोणत्या घरात जन्माला येते आणि मुलगी जन्माला येणं म्हणजे त्या पित्याचं नक्की पुण्य काय. आणि मित्रांनो, ही रहस्यमय अशी माहिती प्रत्यक्षात त्या ठिकाणं भगवंतानं सांगितलेली आहे आणि भगवंताच्या समोर ही गरुडानं माहिती यमराजाला विचारली आहे आणि ते म्हणजे गरुड पुराण. मित्रांनो, जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसानं जीवन जगावं कसं आणि प्रत्येक आत्म्याचा हा सगळा प्रवास मृत्यूपर्यंतचा परत 84 लाख योनीमध्ये जाण्याचा, ही सगळी माहिती या गरुड पुराणामध्ये आहे. आणि आज सुंदर अशी माहिती ऐकणार आहोत की मुलगी कोणत्या पुण्यवान पित्याच्या पोटी जन्माला येते. मित्रांनो, व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत पहा, कारण मुलीची फार मोठी ताकद आहे प्रेमाची. मुलगी म्हणजे गंगा नदीप्रमाणे असते. तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो, एका मुलीचं प्रेम एवढं असतं की केवळ आपल्या प्रेमानं, आपल्या मायेनं वैकुंठाहूनही आपल्या पित्याला परत आणण्याची ताकद एका मुलीच्या प्रेमात असते. ती म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. त्यांच्या मुलीनं बघा भागीरथनं वैकुंठाहून परत आणलं होतं, माघारी बोलवलं होतं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना. आणि मित्रांनो, त्याचसाठी हा व्हिडिओ आपल्याला पाहावायचा आहे की आपण असं काय पुण्य केलं की मुलगी आज आपल्या पोटाला आली. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा विश्वासानं आणि शेवटी आम्हाला कमेंट फक्त जय जय राम कृष्ण हरी अशा आम्हाला कमेंट जरूर करा. आपल्याला मुलगी आहे ना, मग आम्हाला कमेंट करून जरूर सांगा की आम्हाला मुलगी आहे, आम्हाला कन्यारत्न आहे. मृत्यू हा अटळ सत्य आहे हो, आणि जन्माचं रहस्य त्याहूनही अथांग आहे. आपण ज्या जगामध्ये राहतो तिथे प्रत्येक श्वासाचा हिशोब मांडला जातोय. आपल्याला वाटतं की आपलं जीवन स्वतःच्या मर्जीने आपण जगत आहोत, पण सत्याचा पाडा जर बाजूला आपण सारला की दिसतं की हे केवळ कर्माचं चक्र आहे. आणि गरुड पुराण जे सनातन धर्मातील सर्वात गूढ आणि प्रभावशाली शास्त्र मानलं जातं, ते आपल्याला केवळ मृत्यूच्या पुढच्या प्रवासाबद्दल सांगत नाही, तर या पृथ्वीवर जीव कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या रूपात जन्माला येतो याचंही संकेत. आज आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. आणि याचा संबंध जो आहे तो थेट तुमच्या घराशी, तुमच्या अंगणात खेळणाऱ्या बागडणाऱ्या त्या लाडक्या लेकीशी आहे. या ब्रह्मांडाच्या या महाकाय रचनेत कोणताही कण विनाकारण हलत नाही. मग विचार करा, एका जीवाचा जन्म होणे हा केवळ निसर्गाचा योगायोग कसा. गरुड पुराणातील त्या अध्यायाकडं आपण वळून पाहूया की ज्या ठिकाणी पक्षीराज गरुड भगवान विष्णूंना आणि यमराजाला जीवाच्या प्रवासाबद्दल प्रश्न विचारत आहेत. यमलोकाचा तो दरबार जिथे काळ आणि कर्माचा न्याय होतो, तिथे गरुड देवांनी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले, हे धर्मराज, की या मृत्यू लोकामध्ये जेव्हा एखादी आत्मा नवीन शरीर त्या ठिकाणी धारण करते तेव्हा तिची दिशा कोण ठरवतं. एखादा जीव श्रीमंताच्या घरी जन्माला येतो तर दुसरा जीव एका गरिबाच्या घरी जन्माला येतो. कोणाला पुत्रप्राप्ती होते तर कोणाच्या अंगणात कन्या रत्न जन्माला येतं. या निवडीमागे नक्की न्याय कुठला दडला आहे. हे ऐकल्यानंतर यमराजानं आपल्या गंभीर आवाजात त्या ठिकाणी उत्तर देत म्हटलं, या पृथ्वीवर असणारा तो कोणताही योगायोग नाही, हा त्या जीवाचा आणि त्या कुटुंबाच्या कर्माचा हिशोब आहे. आत्मा तिथेच जातो की जिथे तिला तिथे कर्म फेडायचं आहे तिथे आत्मा जातो, किंवा जिथं तिला तिच्या पुण्याचं फळ घ्यायचं आहे तिथेच तो आत्मा जातो. आणि इथेच गरुड पुराणाचं ते पान बघा उलगडतं, जे मुलीच्या जन्माबद्दल बोलतात. समाजात आजही अनेक ठिकाणी बघा मुलीच्या जन्माकडं तुच्छतेनं पाहिलं जातं किंवा तिला ओझं मानलं जातं, परंतु गरुड पुराण स्पष्टपणे या ठिकाणी सांगते
की मुलीचा जन्म होणे ही परमपित्याची एक अत्यंत कठोर आणि रहस्यमय निवड आहे। भगवंत प्रत्येक घरामध्ये मुलगीच देत नाहीत। ज्या पित्याकडं ती दैवी ऊर्जा सांभाळण्याची ताकद असते, ज्या मातेच्या हृदयामध्ये साक्षात देवत्वाची बीज पेरलेलं असतं, त्या घरात मुलीची पहिली किंकाळी ऐकू येते। विचार करा, आपण ज्या मुलीला परखधन म्हणतो ती प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा एक मोठा निर्णय असतो। जेव्हा एखाद्या घरात मुलगी जन्माला येते, त्या घरासाठी निवडलेली एक दैवी दूत असते। पण ही निवड का बरं केली जाते? देव कोणत्या निकषावर ठरवितो की या पित्याला आता मुलगीच हवी आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कर्माचा तो सिद्धांताकडे जावं लागेल की जिथं विज्ञान संपतं आणि त्या ठिकाणी अध्यात्म चालू होतो। या यमलोकातील नियमानुसार जेव्हा एखादी आत्मा स्त्री योनीमध्ये जन्म घेण्याचं ठरवते, तेव्हा तिचा उद्देश खूप उच्च असतात। पुरुष आणि स्त्री याच्यातील भेदापलीकडे जाऊन गरुड पुराण आपल्याला सांगतं की स्त्री जन्म हा आत्म्यासाठी एक परीक्षेचा काळ आणि कुटुंबासाठी पुण्याचा काळ असतो। जेव्हा एखादा व्यक्तीचं पूर्व पुण्य ती ज्यावेळेला उदयाला येतं तेव्हाच त्याच्या नशिबात मुलगी होती। बघा, यमराज त्या ठिकाणी गरुडाला सांगतात की मुलीचा जन्म हा घराच्या शुद्धीकरणाचा एक मार्ग आहे। ज्याप्रमाणे गंगा नदी वाहताना आपल्या परिसरातील अशुद्धता धुवून नेते, त्याचप्रमाणे मुलगी एखाद्या घरात श्वास घेते ना, तेव्हा तिच्या लहरीमुळे त्या घराचा परिसर अगदी पवित्र होऊन जातो। जेव्हा एखादी मुलगी त्या घरात बागडते खेळते, तेव्हा तिच्या प्रत्येक पावला गणिस त्या घराचा वास्तुदोष कमी होतो। तर त्या ठिकाणी प्रश्न पडतो, इतकं पवित्र का मुली बरं? मुलाचं काय? या ठिकाणी गरुड विचारतायत आणि गरुड पुराण या ठिकाणी मुलाच्या जन्माचा सुद्धा उल्लेख करते। बघ, अत्यंत कटू सत्य आणि हे वास्तव या ठिकाणी गरुड पुराणातलं मांडलेलं आहे। आणि गरुड पुराण या ठिकाणी आपल्याला सांगते की मुलगा हा सहसा तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी येतो। तो एक ऋण असतो, म्हणजेच ते एक कर्ज असतं, आणि जो वसूल करण्यासाठी तुमच्या घरात जन्माला येतो मुलगा। मुलाला आपल्याकडून काहीतरी हवं असतं, संपत्ती, नाव, वारसा हा मुलाला हवा असतो, पण मुलगी हे केवळ द्यायला येते। गरुड पुराण सांगते की मुलगी हे तुमच्या पुण्याचं फळ आहे। जेव्हा एखाद्या माणसानं मागील जन्मामध्ये निस्वार्थपणे कोणाची मदत केली असेल, भुकेलेला अन्न दिलं असेल, किंवा दुःखात असणाऱ्या व्यक्तीचं डोळे पुसलेले असतील, तेव्हा निसर्ग त्याला बक्षीस म्हणून मुलगी देते। कारण देवालाही माहीत असतं की त्या पित्याच्या हृदयामध्ये विशाल सागर निर्माण झालेला असतो आणि तो एक मुलीचं प्रेमच फक्त पेलू शकतो। बघा, तो यमराजा पुढे गरुडाला सांगतात की जीवाचा हा प्रवास इतका सरळ नसतो। कधी कधी मुलगी अशा घरात जन्माला येते की जिथे तिचा फक्त अपमान होतो, तिला ओझं मानलं जातं, तिला जन्म घेण्यापूर्वीच मारलं जातं। आणि जर मुलगी इतकी पवित्र आहे तर त्या आत्म्याच्या नशिबात एवढा संघर्ष का? आणि याच प्रश्नाचं उत्तर कर्माच्या गणितात गुंतलेलं आहे। गरुड पुराणानुसार एखादं कुटुंब मुलीला नाकारतं म्हणजे ते साक्षात ईश्वराच्या कृपेला लात मारत असं होतं, आणि अशा घराचं पुण्य क्षणार्धात जळून राख होतं। परंतु काही उच्च कोटीचे आत्मे मुद्दाम अशा अंधाऱ्या घरात जन्म घेतात, तर तेथे सुखासाठी येत नाहीत, त्या घराचा उद्धार करण्यासाठी येतात। विचार करा, तुमच्या घरात खेळणारी ती लेक, तिनं कधीतरी तुमच्याकडे एखादा हट्ट केला असेल, का केला असेल तो? तर त्याचं उत्तर ती कदाचित तुमचीच ओळखीची जुनी आत्मा असेल। गरुड पुराणातील नात्याचं गुढे फार खोल आहे बघा, आणि हे समजण्यासाठी आपल्याला काळाच्या मागं जावं लागेल। म्हणजेच गरुड पुराणातला तो उल्लेख, ज्या पित्याला मुलगी लाभते ना, त्यानं हे समजून घेतलं पाहिजे की त्याच्यावर ईश्वराचा मोठा विश्वास आहे। कारण कन्यादान हे जगातील सर्वात मोठं यज्ञ मानला जातो बघा कन्यादानाला, आणि तो यज्ञ करण्याची जी पात्रता आहे ती प्रत्येक माणसात नसते। केवळ तोच माणूस कन्यादान करू शकतो ज्याचं पूर्व पुण्य हिमालयासारखं असतं। आता पुढं बघा, मोठा प्रश्न उभा राहतोय की मुलगी आणि मुलगा यांच्या जन्मातील कर्माचा हिशोब काय? काय हिशोब आहे मुलगी जन्माला येणं, मुलगा जन्माला येणं? आणि या ठिकाणी यमराज त्या ठिकाणी गरुडाला सांग की आत्म्याला तिथेच पाठवलं जातं की जिथे तिचा उद्देश। मग इथे मुलीचं पृथ्वीवर येण्याचं कारण काय? काय उद्देश आहे?
एका मुलीच्या जन्मानंतर नशीब पालटून जातं बघा, की जी कामे रखडलेली असतात वर्षानुवर्ष, ती लेकीच्या आगमनाने ती कामं बघा पूर्ण होतात त्या घरात. म्हणजेच लक्ष्मीचं पाऊल. अहो, गरुड पुराणातील अध्याय लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांचा संवाद आहे, की लक्ष्मी म्हणजे केवळ धन नाही, आणि लक्ष्मी म्हणजे चैतन्य आहे. आणि चैतन्य केवळ तुमच्या मुलीच्या रूपात प्रवेश करतो तुमच्या घरात. परंतु आजही आपण पाहतो काही मुलं वडिलांची संपत्ती लाटण्यासाठी, त्यांचं पुण्य भोगण्यासाठी जन्माला येतात. अहो, गरुड पुराण सांगते की मुलाचा जन्म हा म्हणजे पित्याचं कर्ज फेडण्याचा मार्ग असतो. मुलीचा जन्म हा नशीब उघडण्याचा मार्ग असतो, द्वार असतो. परंतु हे घडतं कसं? एका मुलाला पित्याकडून सर्व काही हवं असतं, आणि एक मुलगी लग्न करून दुसऱ्या घरी गेल्यानंतरही आपल्या पित्यासाठी प्रार्थना करत असते. ज्याप्रमाणे चातक पक्षी तहान लागल्यानंतर पावसाच्या एका एका थेंबाची वाट पाहतो, त्याप्रमाणे मुलगी आपल्या माहेरी गेल्यानंतर आपल्या माता पित्यांची खुशाली करणाऱ्याची वाट पाहते. माहेरून एखादा माणूस यावा आणि पळत जावं त्या मुलीनं, अहो माझे आई बाबा कसे असतात. मित्रांनो, हे रहस्य मुलीच्या जन्माचे, मुलीच्या प्रेमाचं. आता यामागे कर्माचं असं कोणतं विधान दडलंय की मुलगा आणि मुलगी यांच्या जन्मातील खरं काय स्पष्ट कर, आपण हेच जाणून घेणार आहोत. मुलीला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तिची पावलं पडतात, दारिद्र्य नष्ट होतं, आणि कर्माचा हा खेळ फार मोठा आहे बघा. आणि ही सगळी माहिती ऐकून यमराजाकडून गरुडदेव चकित झाले, आणि यमराजाला पाहत म्हणाले, हात जोडून नम्रतेने अगदी म्हणाले, यमराजा, तुम्ही म्हणालाय की मुलगा हा कर्ज वसूल करायला येतो आणि मुलगी हे पुण्याचं फळ आहे. हे कसं शक्य आहे? मानवी समाजात वंशाचा दिवा मानला जातो मुलाला, आणि मुलीला दुसऱ्याचं धन. आता हे ऐकून यमराज त्या ठिकाणी म्हणाले की मानवाची बुद्धी अल्प आहे. या ठिकाणी यमराजा सांगतायत की कर्माचे धागे अनेक जन्माच्या प्रवाहातून विणलेले असतात. जेव्हा एखादी आत्मा यमलोकाच्या दरवाजावर उभी असते, तेव्हा त्या आत्म्याला संपूर्ण आयुष्य क्षणार्धात तिच्या डोळ्यासमोर येतं. त्या आत्म्याचा की कोणाला किती दिलं, कोणाकडून किती घेतलं, कोणाला कसं लुबाडलं, हे सगळं त्या आत्म्याच्या डोळ्यासमोर येतं. आपण जीवनामध्ये काय काय केलं. आणि यमराजा सांगतायत की माझ्या न्यायसभेमध्ये हा सगळा हिशोब त्या ठिकाणी मांडला जातो, आणि हा हिशोब पाहून ठरतं त्या ठिकाणी की आत्म्यानं पुढच्या जन्मात कोणत्या स्वरूपात त्या ठिकाणी जायचं. गरुड ध्यान देऊन ऐक. एखादा माणूस मागच्या जन्मामध्ये एखाद्याचं नुकसान करतो, पैसे लुबडतो, एखाद्याला मानसिक शारीरिक त्रास देतो, दुसऱ्याची धनसंपत्ती लुबाडतो, तेव्हा तो समोरचा जो आत्मा आहे ना, की ज्याला लुबाडले, तो पीडित आत्मा सूड घेण्यासाठी किंवा स्वतःचं कर्ज वसूल करण्यासाठी त्या व्यक्तीच्या घरी पुत्र म्हणून जन्माला जातो. मुलगा हा पित्याचं संचित आहे, कर्माचा हिशोब असतो, व तो हिशोब पित्याला द्यावाच लागतो. मुलाला होणारा खर्च सगळा शिक्षणाचा, त्याच्या हट्टापायी जाणारी सगळी संपत्ती, त्याला मिळालेला सगळा मानसिक त्रास, सर्व म्हणजे त्या पित्याचे मागील जन्माची वसुली. आणि तोच मुलगा या ठिकाणी वसूल करण्यासाठी येतो बघा. मुलगा या रूपात त्याच्या पुण्याचा हिस्सा त्या ठिकाणी तो भोगायला येतो. तो घेणाराच असतो मुलगा म्हणजे फक्त. आणि हे यमदेवाचं बोलणं ऐकून गरुड थक्क झाले. यमराज त्या ठिकाणी पुढं सांगत आहे की ज्या घरामध्ये पिता आपल्या मुलांच्यासाठी रात्रंदिवस त्या ठिकाणी बघा कष्ट करत असतो, त्या घरासाठी अख्खं आयुष्य झिजवतो, पण शेवटी त्याला केवळ उपेक्षा आणि दुःख मिळतं. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या पित्यानं तो हिशोब समजून जावं की ही वसुली सुरू आहे. आणि पुढं त्या ठिकाणी यमराजा म्हणतात की ज्या व्यक्तीनं निस्वार्थपणे या जगामध्ये गोरगरिबांची सेवा केलेली असते, गरिबांचे अश्रू पुसलेले असतात, भुकेलेला अन्न आणि तहानेला पाणी दिलेलं असतं, तो जो पुण्य आत्मा आहे, त्या पुण्य आत्म्याचं फळ देण्यासाठी निसर्ग त्याच्या पोटी कन्या पाठवितो. मुलगी ही एक असा आत्मा आहे की तुमच्याकडून तिला काहीच घ्यायचं नाही. मुलगी ही घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी आलेली असते. मुलगी ही ईश्वराची साक्षात प्रसादाची थाळी आहे. केवळ नशीबवान आणि शुद्ध चारित्र्य असलेल्या पित्याच्या पोटी मुलगी जन्माला येते. यमराजा त्या ठिकाणी सांगतात, जगातील सर्वात मोठा विश्वास म्हणजे मुलगी आपल्या पोटी येणं.
मुलगी आपल्या घरामध्ये येणं म्हणजे आध्यात्मिक स्तर त्या ठिकाणी आपल्या घराचा उंचावतो. परंतु याही ठिकाणी यमराजा सांगतात की मुलगा आणि मुलगी जो भेदभाव करतो पिता, मुलीला त्या ठिकाणी कमी समजतो, त्या घराचा उद्धार कधीच होत नाही. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मुलगी आपल्या पोटी का जन्माला आले, काय आपलं पुण्य आहे, सुंदर अशी माहिती आहे. आपल्याला आवडली असेल तर लाईक करा. मित्रांनो, मुलीचं एवढं प्रेम असतं आपल्यावरती. आजही तुम्ही पाहताय की या महाराष्ट्रात, देशात अनेक घटना घडतात की मुलं आपल्या मातापित्याला घराच्या बाहेर हाकलून काढतात, परंतु एक मुलगी आपल्या मातापित्याला सांभाळते. बघा, अशा किती घटना तुम्ही ऐकल्या असत्याल, अशा अनेक घटना तुम्ही पाहिल्या असताल की मुलीनं आपल्या पित्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खांदा दिलेला असतो, अंत्यसंस्कार केलेले असतील. अशा अनेक मुली आहेत या महाराष्ट्रात, देशात. आणि म्हणून मुलीचं प्रेम हे फार मोठं असतो. तुम्ही थकून भागून तुमच्या घरात आला असताल कष्ट करून, मुलगी लहान का असू द्या, पण पटकन पळत येईल, बाबा पाणी घ्या, तहान लागली असेल, बाबा भूक लागली का, चहा करू का, लक्षात घ्या, ही फक्त मुलगीच करू शकते. आणि म्हणून सुंदर अशी माहिती शेअर करा की मुलगी आपल्या घरात का जन्माला आली. ही माहिती आवडली ना तर लाईक करा, आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, अशी सुंदर माहिती जाणण्यासाठी की जीवन जगावं कसं, हे अध्यात्म सगळीकडे पोचू द्या. जय जय रामकृष्ण हरी अशी आम्हाला कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.